बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। येथील तहसीलदार हेमंत पाटील याला 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। विशेष म्हणजे कारवाईची कुणकुण लागताच आरोपी तहसीलदाराने लाचेची रक्कम शौचालयात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र एसीबीने तात्काळ कारवाई करत ही रक्कम जप्त केली। ही कारवाई रविवार 14 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील तहसीलदाराच्या निवासस्थानी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार मोताळा तालुक्यातील थड येथील एका शेतकऱ्याला त्याचा गट क्रमांक 23 मधील 1.62 हेक्टर शेतजमीन त्यांच्या भाच्याला विकायची होती। या व्यवहारासाठी सौदेपत्रक तयार करण्यात आले होते। ही जमीन भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची गरज होती, जेणेकरून विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल। शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांचा भाचा या कामासाठी तहसीलदार हेमंत पाटील याला भेटला। याच संधीचा फायदा घेत भामट्या तहसीलदाराने या कामासाठी प्रति एकर 50,000 रुपये याप्रमाणे एकूण 2 लाख रुपयांची लाच मागितली। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीने 13 सप्टेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेतला। ठरल्याप्रमाणे 14 सप्टेंबर रोजी तक्रारदाराने तहसीलदार पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी 2 लाख रुपये दिले। जसे ही रक्कम पाटील यांनी स्वीकारली त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच पाटील यांनी लगेच ती रक्कम शौचालयात फेकून दिली, परंतु एसीबीने ती तात्काळ हस्तगत केली। लाचखोर हेमंत पाटील विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, बुलढाणा।